शिक्षणात समानता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. शिक्षणामुळे पूर्ण जगाचा विकास होतो. शिक्षणामुळे पूर्ण जगाची प्रगती होते. शिक्षणामुळे प्रत्येक व्यक्ती, समाज, देश, पूर्ण जगाचा विकास होतो, जगाची प्रगती होते. शिक्षणच सर्वांना सुधारते. शिक्षणच सर्वांना एक सुंदर बहार आणते. शिक्षणच सर्वांना एक सुंदर आकार देते. शिक्षणामुळेच सर्वांचं जीवन खुशाल बनते, आनंदी बनते, सुखी बनते, मजेदार बनते, समृद्ध बनते. म्हणून शिक्षणच सर्वांचा आधार आहे, सर्वांचा आधारस्तंभ आहे. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे, उपयोगी आहे, कामाचं आहे, मूल्यवान आहे. जगात सर्वात महान अलंकार म्हणजे शिक्षण आहे. आणि शिक्षणामुळेच आपला अंधकार दूर होतो, आपलं अज्ञान दूर होते, आपल्या शहाणपण येते, आपलं समजदारपण येते, आपलं जीवन सुखी होते, आनंदी होते, मजेदार होते. शिक्षणामुळेच आपलं मन प्रसन्न राहते, आनंदी राहते. म्हणून शिक्षणच सर्वांचा आधारस्तंभ आहे. शिक्षणच सर्वांचा प्रमुख घटक आहे. म्हणून असं शिक्षण हे उच्च असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, सर्वांचा विकास करणारं असलं पाहिजे. नकली शिक्षण असू नये, ढोंगी शिक्षण असू नये, पाखंडी शिक्षण असू नये, पैशाचे शिक्षण असू नये. तसेच केवळ टाईमपासमध्ये शिक्षण असू नये, केवळ पास होण्यासाठी शिक्षण असू नये, केवळ टक्केवारी घेण्यासाठी शिक्षण असू नये, केवळ पैसा कमवण्यासाठी शिक्षण असू नये. तर शिक्षण असावे दर्जेदार, उत्तम, सुंदर शिक्षण असावे. ज्या शिक्षणामुळे सर्वांची प्रगती होती, तळागाळातील प्रत्येकाची प्रगती होती. तळागाळातील प्रत्येक लोक सुधारले पाहिजे, सर्वांची प्रगती झाली पाहिजे, सर्वांचा विकास झाला पाहिजे. म्हणून अशा शिक्षणात समानता असली पाहिजे. सर्वांचा विकास होण्यासाठी, गोर गरीब, दीन दलित, जनसामान्य सर्वांच्या लेकरांचा विकास होण्यासाठी, सर्व लोकांचा विकास होण्यासाठी, तळागाळातील प्रत्येकाचा विकास होण्यासाठी शिक्षणात समानता असली पाहिजे. शिक्षणामध्ये समानता असणे गरजेचं आहे. सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणामध्ये भेदभाव असू नये, जातीनुसार शिक्षण असू नये. तर शिक्षण ही समान असलं पाहिजे, समान गुणवत्तेनुसार शिक्षण असलं पाहिजे. ज्याची जशी गुणवत्ता आहे, ज्याची जशी कला आहे, ज्याचं जसं श्रेय आहे, ज्याची जशी मेहनत आहे, ज्याचे जसे कष्ट आहे, ज्याचा जसा संघर्ष आहे, ज्याचा जसा अभ्यास आहे, त्यानुसार शिक्षण असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार शिक्षण असलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार, कलेनुसार शिक्षण असलं पाहिजे. म्हणून गुणवत्तेनुसारच, समानतेनुसारच शिक्षण शिकवलं पाहिजे, गुण दिले पाहिजे. समानतेनुसारच, गुणवत्तेनुसारच, दर्जानुसारच, ज्याच्या त्याच्या कष्टानुसारच, श्रमानुसारच, परिश्रमानुसारच त्यांना तसे गुण दिले पाहिजे. शिक्षणामध्ये असमानता असू नये, शिक्षणामध्ये जातीभेद असू नये, भेद असू नये. पैसा, नक्कल, ढोंगसोंग, पाखंडपणा याला शिक्षणात महत्त्व असू नये. पैशाला शिक्षणात महत्त्व असू नये. शिक्षणात महत्त्व असावं गुणवत्तेला महत्त्व असावं. गुणवत्ता महत्त्वाची, दर्जा महत्त्वाचा, अभ्यास महत्त्वाचा, कला महत्त्वाची, कौशल्य महत्त्वाचं. म्हणून कलेला, गुणवत्तेला, दर्जेला महत्त्व असावं, चांगुलपणाला महत्त्व असावं, शिस्तीला महत्त्व असावं, माणुसकीला महत्त्व असावं, चांगल्या वागण्याला, चांगल्या बोलण्याला, चांगल्या राहण्याला, चांगल्या आचरणाला, चांगल्या वर्तनाला, चांगल्या व्यवहाराला महत्त्व असावं, चांगल्या गुणाला महत्त्व असावं, शिस्तीला महत्त्व असावं, शिस्तबद्धता असली पाहिजे, शीलला महत्त्व असावं, प्रज्ञाशील करुणा असली पाहिजे, सत्यता असली पाहिजे. शिक्षणामध्ये सत्याला महत्त्व असलं पाहिजे, एकतेला महत्त्व असलं पाहिजे, प्रेमाला महत्त्व असलं पाहिजे, सुंदरतेला महत्त्व असलं पाहिजे, ज्ञानाला महत्त्व असलं पाहिजे, कलेला महत्त्व असलं पाहिजे,
पण शिक्षणामध्ये एकूणच समानता असली पाहिजे. म्हणून ज्या विद्यार्थ्याला जसे गुण पडले तसे त्याला स्थान दिलं पाहिजे, दर्जा दिला पाहिजे. म्हणून शिक्षकांनी गुणवत्ता ठेवली पाहिजे, समानता ठेवली पाहिजे, चांगली विचारसरणी ठेवली पाहिजे, उच्च विचारसरणी ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कृतीनुसार, क्षमतेनुसार, त्यांच्या अभ्यासानुसार त्यांना गुण दिले पाहिजे. म्हणून शिक्षणामध्ये समानता असली पाहिजे. म्हणून ज्याचा जसा अभ्यास, ज्याची जशी मेहनत, ज्याचे जसं श्रम, त्यानुसार गुण दिले पाहिजे. जातीनुसार, पैशानुसार गुण दिले जाऊ नये. म्हणून समानता असली पाहिजे. समानता असेल तरच शिक्षणाला महत्त्व आहे, अर्थ आहे. आणि कोणता विद्यार्थी असो, कुठला विद्यार्थी असो, त्याला समानतेने वागवलं पाहिजे, समान गुण दिले पाहिजे. त्याच्या श्रमानुसार, परिश्रमानुसार, त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार, त्याच्या हुशारीनुसार, त्याच्या कलेनुसार, त्याच्या गुणवत्तेनुसार गुण दिले पाहिजे. समानता फार महत्त्वाची आहे. समानता जर शिक्षणात असेल तर सर्व विद्यार्थी चांगल्या रीतीने शिकू शकतील. जो विद्यार्थी खरोखरच हुशार आहे, खरोखरच बुद्धिवान आहे, ज्ञान आहे, खरोखरच परिश्रम करणारा आहे, खरोखरच कष्टाळू मेहनती आहे, खरोखरच अभ्यासू आहे, त्या विद्यार्थ्याला मान दिला जाईल. त्या विद्यार्थ्याला चांगली गुण मिळतील. त्या विद्यार्थ्याला आपले कौशल्य दाखवता येईल. तोच विद्यार्थी श्रेष्ठ होईल, चांगला परफेक्ट होईल. परंतु जर समानतेनुसार शिक्षण नसेल, गुणवत्तेनुसार शिक्षण नसेल, शिक्षण समानता नसेल, तर जो विद्यार्थी हुशार आहे, जो विद्यार्थी दर्जेदार आहे, हुशार आहे, परिश्रमी आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, त्या विद्यार्थ्यावर अन्याय होईल. त्या विद्यार्थ्याला न्याय मिळणार नाही. म्हणून शिक्षण हे समानतेनुसार असलं पाहिजे. शिक्षणात समान दर्जा असला पाहिजे. म्हणून समानतेनुसार, गुणवत्तेनुसार शिक्षण दिले जावं, चांगल्या गुणवत्तेनुसार शिक्षण दिले जावं, दर्जानुसार शिक्षण दिले जावं. म्हणून शिक्षणामध्ये असमानता असू नये, विषमता असू नये, जातीभेद असू नये, पैशाला महत्त्व असू नये, नक्कलबाजी असू नये, खोटे शिक्षण असू नये, ढोंगबाजी शिक्षण असू नये, सोंग असू नये, नाटक असू नये. तर शिक्षण हे दर्जेदार, उत्तम, सुंदर असलं पाहिजे. शिक्षणामध्ये समानता असणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार, त्याच्या कौशल्यानुसार, त्याच्या क्षमतेनुसार, बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना गुण दिले जातात. यामुळे काय होईल? जो विद्यार्थी खरोखरच हुशार आहे त्या विद्यार्थ्याला त्याचं स्थान मिळेल, त्याचा विशेष दर्जा मिळेल. आणि म्हणून तो विद्यार्थी चांगल्या रीतीने अभ्यास करेल, त्याची प्रगती होईल, सुधारेल. आणि शिक्षण हे कडक असावे, दर्जेदार असावे, त्याच्या अभ्यासानुसारच गुण दिले जावे. अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला गुण दिले जाऊ नये. जो अभ्यास करतो, मेहनत करतो, त्याच विद्यार्थ्याला गुण दिले जावे. म्हणून शिक्षण हे कडक, दर्जेदार, उत्तम, समानतेनुसार, गुणवत्तेनुसार असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, छान असलं पाहिजे. शिक्षणात समानता असणे गरजेचं आहे. शिक्षणात समानता असेल तर गरिबाच्या विद्यार्थ्यावर, या जनसामान्याच्या, दीनदलितच्या विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. म्हणून गरिबांची लेकरं चांगल्या ठिकाणी लागतील. गरिबांची, दीनदलिताची, जनसामान्याची लेकरे खूप ठिकाणी लागतील. जे हुशार विद्यार्थी आहे तो विद्यार्थी लागून जाईल. परंतु शिक्षणात जर असमानता असेल, विषमता असेल, पैशानुसार शिक्षण असेल, या जातीभेदानुसार शिक्षण असेल, जो विद्यार्थी गरीब आहे, दीनदलित आहे, या जनसामान्याचा आहे, याजवळ पैसा नाही, काहीच नाही, परंतु हुशार आहे, खूप हुशार आहे, अशा विद्यार्थ्यावर अन्याय होईल. अशा विद्यार्थ्यांना पुढे शिकता येणार नाही, त्यांचं खच्चीकरण होईल आणि त्या शिक्षणात मन लागणार नाही आणि त्याच्यावर खूपच अन्याय होईल. म्हणून शिक्षणामध्ये विषमता असू नये, असमानता असू नये. शिक्षणामध्ये समानता असली पाहिजे. कुवतेनुसार, क्षमतेनुसार शिक्षण दिले जावं. शिक्षण हे प्रामाणिक असलं पाहिजे. प्रामाणिक त्या शिक्षणात असणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणे शिक्षण दिलं जावं. प्रामाणिकपणे शिक्षकांनी शिकवलं जावं. प्रामाणिकपणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावं. प्रामाणिकता ठेवावी, चांगुलपणा ठेवावा, सुंदर विचार ठेवावे, आवड ठेवावी, गोडी ठेवावी. विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड ठेवली पाहिजे, गोडी ठेवली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, धीर असला पाहिजे, एक जिद्द असली पाहिजे.
इच्छा तयारी असली पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे. आपला विद्यार्थी हुशार झालाच पाहिजे, आपला विद्यार्थी चांगला सुधारला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्याची प्रगती झाली पाहिजे, आपल्या विद्यार्थ्याला सर्व काही आलं पाहिजे, आपला विद्यार्थी नंबर 1 झाला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्याचा पाया पक्का झाला पाहिजे, आपल्या विद्यार्थी सर्व बाबतीत चांगला परफेक्ट झाला पाहिजे, असं विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे आणि असं त्या मनात रुजवलं पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्याला अभ्यासाची आवड निर्माण करावी, त्याच्या मनात चांगली गुण निर्माण करावी, त्याला शिक्षणाविषयी महत्त्व समजून सांगावे, जीवनाविषयी महत्त्व समजून सांगावे, त्याला शिक्षणाचं किती महत्त्व आहे, शिक्षण किती महत्त्वाचं आहे सर्व समजून सांगावं. आणि समानतेनुसारच प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे. समानता ठेवावी, चांगुलपणा ठेवावा, सुंदर विचार ठेवावे, प्रामाणिकता ठेवावी, माणुसकी ठेवावी, नम्रता ठेवावी. तरच शिक्षण दर्जेदार होईल, उत्तम होईल आणि गरिबाची लेकरंसुद्धा शिकतील, चांगल्या ठिकाणी लागतील. परंतु जर पैशाला महत्त्व दिलं, जातीभेदला महत्त्व दिलं, भेदला महत्त्व दिलं, असमानता असेल, विषमता असेल, तर मात्र शिक्षणाला महत्त्व राहणार नाही. शिक्षण ही ढोंगबाजी, नक्कलबाजी, एक कोंडवाडा होऊन जाईल. शिक्षणाला अर्थच राहणार नाही. शिक्षण ही बाजार होऊन जाईल. म्हणून शिक्षण बाजार होऊ नये, शिक्षण कोंडवाडा होऊ नये, शिक्षण संकुचित असू नये, शिक्षण ही पैशासाठी असू नये, शिक्षण नक्कलबाजीचं असू नये, शिक्षण ढोंगबाजी असू नये, सोंगबाजी असू नये. सुंदर अशा प्रकारे शिक्षण असावं, दर्जेदार अशा प्रकारे शिक्षण असावं. शिक्षण कडक असावं, दर्जेदार असावं, समान असावं, सुंदर असावं, सुशिक्षण असावं, छान प्रकारे शिक्षण असावं. ज्या शिक्षणामुळे विद्यार्थी खरोखरच सुधारला जाईल, त्याची खरोखर त्याची सर्वांगीण प्रगती होईल, त्याचा विकास होईल, त्याचा अंतर्मनाचा विकास होईल, त्याचं जीवन सुंदर होईल, त्याला सर्व माहीत होईल, त्याचा पाया पक्का होईल. अशा प्रकारे शिक्षण असलं पाहिजे. म्हणून शिक्षणात समानता असणे गरजेचं आहे. समानता नसेल तर कोणताही विद्यार्थी सुधरू शकणार नाही. पैशाच्या जोरावर, या नक्कलबाजीच्या जोरावर, या जातीभेदच्या जोरावर, या दुसऱ्या गोष्टीवर विद्यार्थी सुधरू शकत नाही. तो परफेक्ट होऊ शकत नाही. तो वर्ग बदलत पुढे जाईल, परंतु तो ज्ञानी होणार नाही. तर सर्व ते कच्चाच राहील. मधातून तो पूर्णपणे कच्चा राहील. 10वीला जाईल, 12वीला जाईल, 11वीला जाईल, 11वी 10वी 11वी 12वीला जाईल, परंतु तो कच्चाच राहील. म्हणून विद्यार्थी सर्व बाजूने, अंतर्मनातून, सर्व बाजूने, सर्व गुणाने, चारी बाजूने, चोह बाजूने हुशार झाला पाहिजे, परफेक्ट झाला पाहिजे. तर शिक्षणाचा अर्थ चांगला होईल. शिक्षण हे समान, दर्जेदार, उत्तम, गुणवत्तेनुसार असलं पाहिजे. तरच प्रत्येक विद्यार्थ्याला शिकता येईल, प्रत्येक विद्यार्थ्याला आपली संधी प्राप्त करता येईल, आपली कौशल्य, आपली कला दाखवता येईल आणि चांगल्या ठिकाणी पोहोचता येईल. म्हणून समानता असेल, कडक शिक्षण असेल, प्रामाणिकता असेल, चांगुलपणा असेल, माणुसकी असेल, चांगली गुणवत्ता असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपली प्रगती करता येईल, आपला विकास करता येईल. आणि हुशार, जो विद्यार्थी खरोखर हुशार आहे, चांगला आहे, खरोखर अभ्यासू आहे, मेहनती आहे, कष्टाळू आहे, अशा विद्यार्थ्याला आपले कौशल्य दाखवता येईल, आपली कला दाखवता येईल आणि त्याला चांगल्या ठिकाणी पोहोचता येईल, अधिकारी बनता येईल. या चांगल्या ठिकाणी तो चांगला होईल, त्याला नाव आपलं गाजवता येईल, आपलं जीवन सुधारता येईल. म्हणून शिक्षणात समानता असावी, सुंदरता असावी, प्रामाणिकता असावी, माणुसकी असावी, नम्रता असावी आणि गुणवत्ता असावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.